तर भावांनो, डेली 100 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर एखाद्या ड्रायव्हरची जर इन्कमिंग ही 1000 ते 1500 रुपये असेल, म्हणजे महिन्याची 30,000 रुपये जर कमाई असेल, तर विचार करा, महिन्याच्या 30,000 कमाईतून 30 दिवसात 100 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर साधारणपणे 12 ते 13,000 रुपये हा त्या गाडीला गॅस खर्च येतो. म्हणजे 30,000 कमाई, इंधन खर्च 12 ते 13,000 रुपये, म्हणजे 30,000तून 12 ते 13,000 गेल्यानंतर साधारणपणे 18 ते 20,000 रुपये शिल्लक असतात. आणि जर ती गाडी नवी असेल, चांगल्या कंडिशनमध्ये असेल, तर त्या गाडीवर EMI असतो आणि EMIची साधारणतः किंमत ही 9 ते 10,000 असते. म्हणजे इंधनचा खर्च जाऊन 20,000 शिल्लक, 20,000तून जर गाडीचा EMI असेल, गाडीचा हप्ता तो 10,000चा, म्हणजे 20,000तून पुन्हा 10,000 कमी झाले, खाली उरले शिल्लक 10 ते 12,000. आणि या 10 ते 12,000मध्ये पूर्ण महिनाभरात गाडीचा मेंटेनन्स हलक्या हातात कमीत कमी 5 ते 6,000 येतोच. काही ना काही अडचण असते. 5 ते 6 गाडीचा मेंटेनन्स खर्च आपण पकडून घेऊ. तर तुम्हीच सांगा, शिल्लक किती राहिले? 5 ते 1000. म्हणजे बघा, 30 ते 35,000 कोणत्याही गाडीवाल्याची जर कमाई असेल आणि त्याच्यातून 5 ते 6,000 रुपये जर त्याची फक्त शिल्लक राहत असेल, तर गाडीवाल्याच्या हातात शिल्लक काय राहतं? आणि जर माझं कॅल्क्युलेशन चुकत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी चुकतोय का, किंवा जर कॅल्क्युलेशन बरोबर असेल, असंच होत असेल, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय.